हो, मका, लिंबाचा पाला टाकला. अ, ओली मका टाकली, पानं बरोबर. वाळका हरभरा हे ते हां, सगळं टाकून बघितलं. तर होतंय की क्लिअरमध्ये. बरोबर. मार्केटमध्ये ज्या 1800-2200 ला पोहते त्यामध्ये जे कंटेंट आहे, त्यामध्ये जे केमिकल आहे, त्यामध्ये आपल्या ज्या गुरांचं कॅल्शियम कमी होतंय, त्यामध्ये गुरांना ते त्यांची लाईफ कमी करते गुरांची आणि मुक्या जनावराला थोडक्यात ते हानिकारक असं आहे. आणि मित्रांनो, आपण जे काय तयार करू शकतो, ते नॅचरल आपण आपल्या गुरांना आपण खायला देऊ शकतो. या पद्धतीनं हो, खाणार की आता. त्या बरोबर. चवीनुसार आपण जर त्यात काय मीठ वगैरे असं काय टाकलं, मीठ म्हणा, गुळपाणी म्हणा. गुळ पाणी म्हणा किंवा बरोबर. मळी-बिळी लिक्विडमध्ये मिळते ती. हां. तर ते काय चविष्ट होणार जरा, खाणार मग. शेंगदाण्याची पेंड वगैरे टाकलं तर चालतंय. शेणगाळाचं पेंड वगैरे. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला ॲग्रीनीर कंपनीने पॅलेट मशीन आणलं होतं. हे असं मशीन आहे की यामध्ये एका तासाला 450 ते 500 किलो आपली गोळी पेंड तयार करू शकतो आणि इनपुटला जे आहे ते आपण भरडा टाकू शकतोय. आज आपण मकाचा पाला सुद्धा टाकलेला आहे, मका सुद्धा टाकलेली आहे, मकाचे दाणे टाकलेले आहेत. त्यामध्ये पांढरी मका, आपली पिवळी मका, ही मका टाकून त्यामध्ये आपल्या ज्या पॅलेट्स आहेत त्या तयार केलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये लाईव्ह सुद्धा बघू शकता. आज शेतकरी बांधव सुद्धा आले आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी. त्यांना मशीन कसं वाटलं जाणून घेऊया आणि हे कोणत्या कशासाठी हे वापरणार आहेत हे मशीन ते सुद्धा जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा सर, मशीन कसं वाटलं सांगा सर. दादासाहेब मगर. बाबासाहेब, ओके. हा. कुठून आलाय तुम्ही? दोरोस ओके, तारळे तालुका भाग. तारळे कारळी भाग, ओके. आणि मशीन आता बघितलं, मशीन कसं वाटलं? छान आहे ते मशीन. ओके. आता हे तो आपले बाहेरून जे पोतं वगैरे घेत आहे 1800-2200 ला पोतं असते, हा. तर ही आपण घरच्या घरी तयार करू शकतो का? शकतो की या मशीनवर. बरोबर. तुम्ही आता लाईव्ह बघितलं, आपण काय काय टाकलं त्यामध्ये? हे मका टाकले, हम्म. हरभरा टाकला थोडा, बरोबर. गव्हाचे बिस्कट टाकले, हा, हा. बघितले. मक्याचा पाला बी टाकला. बरोबर. तर हे सुद्धा शेतकरी बांधव आले आहेत. सर, तुमचं पण नाव सांगा, मशीन कसं वाटलं सांगा. जितेंद्र कदम. आता आपण इनपुटला बघितलं, मार्केटपेक्षा आपण घरी तयार करू शकतो का? एवढं तरी कॉन्फिडन्स आला का? हो, घरी तयार करू शकतो. ओके, घरी तयार करू शकतो. आणि आपण इनपुटला काय काय टाकलं बघितलं का? हो, मका, लिंबाचा पाला टाकला. हां. अ, ओली मका टाकली, पानं बरोबर. वाळका हरभरा हे ते सगळं टाकून बघितलं. तर होतंय की क्लिअरमध्ये. बरोबर. मार्केटमध्ये ज्या 1800-2200 ला पोहते त्यामध्ये जे कंटेंट आहे, त्यामध्ये जे केमिकल आहे, त्यामध्ये आपल्या ज्या गुरांचं कॅल्शियम कमी होतंय, त्यामध्ये गुरांना ते त्यांची लाईफ कमी करते गुरांची आणि मुक्या जनावराला थोडक्यात ते हानिकारक असं आहे. आणि मित्रांनो, आपण जे काय तयार करू शकतो ते नॅचरल आपण आपल्या गुरांना आपण खायला देऊ शकतो. या पद्धतीनं ज्यामध्ये आपण डायरेक्ट टाकलं तर ते खाणार नाहीत. पण ह्या ज्या पॅलेट्स बनवल्या, गोळ्या बनवल्या तर त्या नक्की खाणार आहेत. तर ते खाणार आहेत का? तुम्ही बघितलं का? हो, खाणार की आता. त्या बरोबर. चवीनुसार आपण जर त्यात काय मीठ वगैरे असं काय टाकलं, मीठ म्हणा, गुळपाणी म्हणा. गुळ पाणी म्हणा किंवा बरोबर. मळी-बिळी लिक्विडमध्ये मिळते ती. हां. तर ते काय चविष्ट होणार जरा, खाणार मग. शेंगदाण्याची पेंड वगैरे टाकलं तर चालतंय. शेणगाळाचं पेंड वगैरे. बरोबर. तर मित्रांनो, इनपुटला जे काय आहे ते आपलं ॲग्रिकल्चर वेस्ट टाकतोय. त्यामध्ये आपला गव्हाचा भुसा टाकतोय, मका टाकतोय, मकाचा पाला टाकतोय, लिंबाचा पाला टाकला तुम्ही ऐकलं. त्यामध्ये आपले जे शेरडं म्हणतो आपण त्यांना, की जे आपली ते बकरी, तर त्यांना आपला पाला लागतो. तर तो पाला आपण इथं टाकून त्यांच्या सुद्धा पॅलेट्स तयार करू शकतो. आणि आता शेळी व्यवसाय सुद्धा बरेच लोक करतात. त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं मशीन आहे. तर मित्रांनो, हे मशीन खरेदी करण्यासाठी सुद्धा संपर्क करा. डेमो पाहिजे असेल तर आपल्या ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी सातारा आपल्या वेचल्यामध्ये कंपनी आहे, तिथे या, तुम्हाला आपण डेमो सुद्धा देऊ. डायमध्ये कशा प्रकारे पॅलेट्स होत आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय मशीनचा डेमो. ताशी 450 ते 500 किलो आपण तयार करू शकतो. सिंगल फेज, 3 फेज मध्ये दोन्ही आपल्याकडे मशीन आहेत. व्हिडिओमध्ये आहे ते आपलं 5 HP चं 3 फेज मध्ये मशीन आहे. यामध्ये सिंगल फेज सुद्धा आपण देऊ शकतो. यामध्ये मित्रांनो, मशीनचं बुकिंग चालू आहे. तर नक्की आपली मशीन बुक करा आणि आपल्या डेमोसाठी नक्की संपर्क करा. अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.